हॅलो एव्हरीवन, आज आपण विल्यमसन्स इथर सिंथेसिस रिॲक्शन पाहणार आहे. पहा, हिचे नाव वेगवेगळे आहेत. पहा, विल्यमसन्स सिंथेसिस, विल्यमसन्स इथर सिंथेसिस, कंटिन्युअस इथरिफिकेशन रिॲक्शन पण याला म्हणतात. पहा ही रिॲक्शन कशी आहे? सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स इथर कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय विल्यमसन्स सिंथेसिस. तुम्ही सिम्पल आणि मिक्स असे दोन टाईपचे इथर्स तयार करू शकता या रिॲक्शननी. सिम्पलमध्ये तुम्हाला माहिती आहे, जो ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्या दोन्ही साईडनी काय असतात? सेम ग्रुप असतात, आर ग्रुप, दोन्ही पण सेम ग्रुप. याला आपण म्हणतो सिम्पल इथर. आणि मिक्स इथर म्हणजे काय? इकडं आर ग्रुप असेल आणि या साईडला ए आर ग्रुप असेल, याला आपण म्हणतो मिक्स इथर. दोन टाईपचे वेगवेगळे असणार, याला मिक्स इथर. पहा ही रिॲक्शन कायसाठी? सिम्पल इथर आणि मिक्स इथर तयार करण्यासाठी. याच्यामध्ये काय करतो? पहा, आपण अल्किल हॅलाइड घेतो आणि अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आपण कशाबरोबर करतो? सोडियम अल्कॉक्साईड बरोबर करतो. सोडियम अल्कॉक्साईड, हा सोडियम आहे ऑक्सिजन ॲटम आणि हा आर ग्रुप आहे. सोडियम अल्कॉक्साईड या दोन्हीची रिॲक्शन झाली की तुम्हाला इथर तयार झालेलं मिळेल. पहा, या दोन टाईपमध्ये आपण रिॲक्शन पाहू शकतो. पहा, याच्यामध्ये आपण जर का जनरल रिॲक्शन पाहिली तर अशी जनरल रिॲक्शन आहे ही. आणि ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये मेकॅनिझम जातं ते SN2 मेकॅनिझमने ही रिॲक्शन जाते. पहा, SN2 म्हणजे काय? बॅक साईड अटॅक होतो. पहा या रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफाईलचा. आता ह्या दोन्हीमध्ये जर का तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल कोणी? O- हा काय आहे? न्यूक्लिओफाईल आहे हा. आणि हा काय करतो? बॅक साईडने अटॅक करतो अल्किल ग्रुपवरती आणि हा X येतो, निघून जातो. म्हणजे ही बॅक साईड अटॅकनी रिॲक्शन होते, विल्यमसन्स इथर सिंथेसिस. अजून यामध्ये जर का पाहिलं तर द अल्किल हॅलाइड यूज्ड इन दिस इज रिॲक्शन मस्ट बी प्रायमरी. अल्किल हॅलाइड जो तुम्ही यूज करणार आहे तो काय असला पाहिजे? मस्ट बी प्रायमरी असला पाहिजे. तो प्रायमरीच पाहिजे, प्रायमरीच पाहिजे. तो अल्किल हॅलाइड हा कसा पाहिजे? प्रायमरी पाहिजे. तरच त्याला आपण जी रिॲक्शन आहे ती कशी जाते? विल्यमसन्स इथर सिंथेसिसने जाते. तुम्ही जर का सेकंडरी आणि टर्सरी घेतला तर तुम्हाला इकडं इथर न मिळता काय मिळतो तुम्हाला? अल्कीन मिळतो, अल्कीन. लक्षात घ्या हा चेंजेस. जर का तुम्ही प्रायमरी अल्किल हॅलाइड नाही घेतला तर तुम्हाला काय मिळणार? इकडं अल्कीन मिळणार आहे. जर का तुम्ही बरोबर सेकंडरी आणि टर्सरी घेतला तर तुम्हाला अल्कीन मिळणार आहे. हा लक्षामध्ये. रिॲक्शनमध्ये काय इथं रिॲक्शन तुम्हाला खाली दिसते बघा. इथं रिॲक्शन सोडियम टर्सरी ब्युटॉक्साईड घेतला आहे आणि मिथाईल ब्रोमाइड घेतला आहे. सोडियम टर्सरी ब्युटॉक्साईड तुम्ही घेतला तर तुम्हाला काही मिळणार आहे. पहा, सोडियम टर्सरी ब्युटॉक्साईड आपण लिहून घेऊ. CH3 आणि इकडं आहे ONA प्लस O-. आणि याची रिॲक्शन काय होणार आहे? CH3Br बरोबर रिॲक्शन होणार आहे. आता O- कसं आहे? हा बॅक साईडने अटॅक करतो, मागच्या साईडनी, आणि हा Br काय जातो? निघून जातो. मग तुम्हाला काय मिळेल? पहा, आता एवढा जो भाग आहे हा जो O नंतर येणारा A बरोबर, आणि हा Br हा साईडला जाईल. म्हणजे काय तयार होईल तुमचं? पहा, हा CH3 इथं खाली, इथं CH3, इथं CH3 आणि OCH3 असा तुम्हाला इथर तयार झालेला मिळेल. पहा, जर का याचं IUPAC नेम जर का दिलं तर काय देणार आपण? सगळ्यात स्मॉलेस्ट ग्रुप कोणताही? हा आहे मिथॉक्सी. आणि याला आपण नंबरिंग देऊ 1, 2 आणि 3. मिथॉक्सी 2-मिथिल प्रोपेन. याचं नाव काय असणार आहे? मिथॉक्सी 2-मिथिल, 2 नंबरवरती मिथिल ग्रुप आहे, 2-मिथिल प्रोपेन. हा त्याचा काय आहे? IUPAC नेम आहे. हा तुम्हाला इथर तयार झालेला मिळाला आहे. पहा, विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये जो अल्किल हॅलाइड जो घेणार आहे तो कसा पाहिजे तुमच्याकडं? प्रायमरीच हवा. पहा, इथं तुम्ही विल्यमसन्स इथर सिंथेसिस आहे. पहा, इथं जर का तुम्ही घेतलं तर पहा, सोडियम इथॉक्साईड घेतला आहे इथं, सोडियम इथॉक्साईड. आणि इकडं तुम्ही घेतला आहे टर्सरी ब्युटिल क्लोराईड. म्हणजे काय झालं? पहा, टर्सरी ब्युटिल क्लोराईड घेतला आहे. आपल्याकडे काय पाहिजे? प्रायमरीच पाहिजे, बरोबर. जर का तुम्हाला इथर तयार करायचं असेल तर प्रायमरीच पाहिजे. टर्सरी किंवा सेकंडरी जर का घेतला तर तो इथर तयार होत नाही, तर तो काय तयार होतो? अल्कीन तयार होतो. मग इथं बघा, इथं आपण काय घेतलं आहे? टर्सरी ब्युटिल क्लोराईड घेतला आहे. मग अशी इकडे तुम्ही काय घेतला होता? मिथाईल ब्रोमाइड घेतला होता, बरोबर.
आता पहा याच्यामध्ये टर्सरी ब्युटिल क्लोराईड घेतल्यामुळे काय होते पहा इथं हा जो Cl आहे हा जो Cl हा Na बरोबर जातो NaCl बाहेर पडेल आणि ज्यावेळेस हा Cl बाहेर पडतो त्यावेळेस इथं राहणारा कार्बनवर राहणारा एक इलेक्ट्रॉन आणि इथला असणारा हायड्रोजन जर का तुम्ही हे केलं तर इथं काय होईल तुम्हाला डबल बॉन्ड तयार झालेलं मिळेल म्हणजेच काय आयसोब्युटीन तयार झालेला मिळाला तुम्हाला इथं पहा आयसोब्युटीन तयार झालं आणि प्लस तुम्हाला हा जो OCH3 आहे हा आणि इथला जो हायड्रोजन आहे CH3 मधला एक हायड्रोजन तो कुठं जातो ह्याच्यावर जाईन आणि तुम्हाला काय मिळेल पहा इथेनॉल तयार झालेला मिळेल इथेनॉल मिळालं आहे इथं काय मिळालं आहे तुम्हाला आयसोब्युटीन मिळालं आहे आणि NaCl मिळालं आहे पहा लक्षात घ्या विल्यमसन्स इथर सिंथेसिसमध्ये तुम्ही जो अल्किल हॅलाइड येणार आहे RX तो काय पाहिजे मस्ट बी काय पाहिजे तो प्रायमरीच पाहिजे तो जर का सेकंडरी किंवा टर्सरी असेल तर तुम्हाला काय मिळतो अल्किन मिळतो इथर मिळत नाही तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे याच्यामधला अरिल हॅलाइड डू नॉट गिव्ह विल्यमसन्स सिंथेसिस अरिल हॅलाइड विल्यमसन्स सिंथेसिस रिॲक्शन दाखवत नाही पहा तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आपण या विल्यमसन्स इतर सिंथेसिसमधले इम्पॉर्टंट पॉईंट पाहू विल्यमसन्स सिंथेसिसच्या 3 इम्पॉर्टंट फॅक्टर पाहू आपण 3 असणारे इम्पॉर्टंट फॅक्टर कोणते आहेत विल्यमसन्स इतर सिंथेसिसचे 3 इम्पॉर्टंट फॅक्टर पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर पाहू आपण ज्यावेळेस तुम्ही अल्किल हॅलाइड घेता प्लस काय घेता सोडियम इथॉक्साईड घेता सोडियम अल्कॉक्साईड त्यावेळेस तुम्हाला काय मिळते RO आणि R मिळतोय पण जर तुम्ही काय केलं पहा हा RX पाहिजे मस्ट बी काय पाहिजे प्रायमरीच पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला काय मिळणार आहे ROR मिळेल जर का तुम्ही सेकंडरी घेतला किंवा टर्सरी घेतला तर तुम्हाला ROR मिळणार नाही तिथे तुम्हाला काय मिळेल कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन मिळेल हा एक फॅक्टर झाला याच्यामध्ये दुसरा फॅक्टर काय आहे याच्यामध्ये अरिल हॅलाइड डज नॉट गिव बरोबर विल्यमसन्स इथर सिंथेसिस म्हणजे काय ह्या RXच्या जागेवर तुम्ही ARX जर का घेतला इथं ARX तर तुमची रिॲक्शन जाणार नाही दिस इज नॉट पॉसिबल हे फॅक्टर 2 लक्षात घ्या पहा आता याच्यावरती असणारा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट अंडरगो विल्यमसन्स सिंथेसिस विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट अंडरगो विल्यमसन्स सिंथेसिस कोणता विल्यमसन्स सिंथेसिस दाखवत नाही पाहिजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं अरिल हॅलाइड ARX कुठं आहे पहा हा आहे का हा दाखवेल तुम्हाला हा दाखवेल का हा पण दाखवेल नंतर तुम्हाला हा C6H5H2O हा पण दाखवेल C6H5Br दाखवेल का नाही दाखवणार हा काय आहे ARX बाकीचे तरी विल्यमसन्स सिंथेसिस दाखवतात अल्किन तयार होतोय तिथं बाकीचे आता हा जर का पाहिला हा सेकंडरी आहे इथं अल्किन तयार होईल हा प्रायमरी हा इथर तयार होईल हिथं काय तयार होईल सांगा बरं हिथं पण काय तयार होईल इथर तयार होईल कारण की हा कसा आहे प्रायमरी आहे नंतर बघा फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट्स पहा डायमिथाइल इथर अँड इथाइल मिथाइल इथर आर गॅसेस कोण आहेत गॅसेस स्टेटमध्ये डायमिथाइल इथर म्हणजे काय CH3OCH3 हा काय आहे गॅसेसमध्ये आहे आणि कोणता इथाइल मिथाइल इथर मग कोणता CH3 CH2 आणि CH3 हा काय गॅसेसमध्ये लक्षात ठेवा हे 2 गॅसेस स्टेटमध्ये दिसतात तुम्हाला हा कसा आहे हायली व्हॉलाटाईल आहे हायली इन्फ्लेमेबल आहे इथर पहा नेक्स्ट विचारलं तुम्हाला क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इथर्स इज गॅसेस स्टेट मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं गॅसेस स्टेटमध्ये कोणते 2 आहेत इथाइल मिथाइल इथर आणि पहा याच्यामध्ये लक्षात घ्या आता याच्यामध्ये स्ट्रक्चर बघा इथॉक्सी इथेन हा आहे का इथॉक्सी इथेन जर का मिथॉक्सी इथेन म्हणलं तर काय होणार आहे हा CH3OC2H5 हा आहे का गॅसेस स्टेटमध्ये तर आहे हा गॅसेस स्टेटमध्ये आहे इथॉक्सी इथेन आहे का गॅसेस स्टेटमध्ये CH3 CH2O CH2 CH3 आहे का हा नाही
कोण आहे? फक्त डायमिथाईल इथर आणि इथाईल मिथाईल इथर, बरोबर, हे दोनच आहेत. मग याच्यामध्ये फक्त सी नंबरचा काय आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहे. CET तुम्हाला क्वेश्चन आला आहे. त्यानंतर रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, ही एक रिॲक्शन आहे. हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन आयोडाईड अँड हायड्रोजन ब्रोमाइड, यावर तुम्हाला 2-3 क्वेश्चन आलेत. टू गिव्ह अल्कोहोल, हे काय करतात तुम्हाला, अल्कोहोल देतात. पहा कसा पाहिजे तो, हॉट आणि कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे, हायड्रोजन आयोडाईड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड. तर तुम्हाला काय मिळते पहा, इथरची रिॲक्शन तुम्ही जर का HX बरोबर केली तर तुम्हाला काय मिळतं, एक अल्किल हॅलाईड मिळतोय आणि दुसरं काय मिळतंय, अल्कोहोल मिळतोय. पहा मग ही रिॲक्शन आपण बघू. याच्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं तर पहा याच्यावर आलेली क्वेश्चन पाहू आपण. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन इथॉक्सीबेन्झीन रिॲक्ट्स विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन आयोडाईड. इथॉक्सीबेन्झीन म्हणजे काय, बेन्झीन रिंग, बरोबर, आणि बेन्झीन रिंगवरती O आणि C2H5 हा झाला इथॉक्सीबेन्झीन. प्लस काय आहे, हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन होणार याच्याबरोबर. मग तुम्हाला काय मिळते याच्यापासून, तुम्हाला काय मिळते पहा, ही रिॲक्शन पाहून घ्या. पहा, इथॉक्सीबेन्झीन इज रिॲक्ट विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन आयोडाईड. तर तुम्हाला काय मिळतंय, इथाईल अल्कोहोल एक मिळतंय आणि आयोडोबेन्झीन एक मिळतंय. इथाईल अल्कोहोल कसा मिळतो बघा, इथाईल अल्कोहोल हा जो आहे C2H5O ग्रुप, एवढा जो ग्रुप आहे हा काय होतोय पहा, हा कशाला जाऊन जॉईन होतो, O- हा जो हायड्रोजन आयोडाईडमधला H आहे याला जाऊन जॉईन होतो हा. म्हणून तुम्हाला काय मिळतंय, C2H5OH मिळतो इथं. आणि जो राहिलेली बेन्झीन रिंग आहे, ही बेन्झीन रिंग याच्यावरती कोण जाऊन अटॅच होतंय, याच्यावरती जाऊन अटॅच होतोय हा आयोडीन, जो की इथं मिळाला तुम्हाला. म्हणजे आयोडोबेन्झीन आणि इथाईल अल्कोहोल किंवा इथेनॉल हे दोन तुम्हाला मिळतात. मग बघा तुम्ही का तुम्हाला विचारले, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन इथॉक्सीबेन्झीन रिॲक्ट्स विथ हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोजन आयोडाईड. मग काय काय मिळतंय तुम्हाला, तुम्हाला मिळतं इथाईल अल्कोहोल आणि आयोडोबेन्झीन, हे तुमचं आन्सर आहे. नंतर पहा, मिथॉक्सी इथेन ऑन रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड HI. मग बघा इथं मिथॉक्सी इथेन हा कंपाऊंड आहे. तुम्हाला काय मिळतं, एक अल्कोहोल मिळतं आणि एक काय मिळतं पहा, RX असा कंपाऊंड मिळतो. मग अल्कोहोल मिळण्यासाठी तुम्ही काय करू शकताय पहा, इथं हा जो आहे मिथाईल, बरोबर, आणि O हा काय करेल, इथला H घेईल हा, आणि हा जो आहे C2H5 हा काय करेल, हा I घेईल. मग तुम्हाला काय मिळते, तुम्हाला आयोडो इथेन आणि मिथेनॉल हे दोन कंपाऊंड तयार झालेले मिळतात. असे क्वेश्चन आले तुम्हाला. पहा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट X अँड Y फॉलोइंग. फेनॉल घेतलाय पहा आणि Na2Cr2O7 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा यूज केला आहे. तर तुम्हाला काय मिळतं, फेनॉल जर का घेतला तुम्ही जर का याचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कंपाऊंड काय मिळतं बघा, O आणि हे अशी दोन, हा तुम्हाला कंपाऊंड मिळतो. यालाच आपण काय म्हणतो, बेन्झोक्विनोन, याला आपण म्हणतो बेन्झोक्विनोन. जर का फेनॉल तुम्ही ZN बरोबर रिॲक्ट केला तर तुम्हाला काय मिळतं, बेन्झीन रिंग मिळते. तुम्हाला माहिती आहे ही रिॲक्शन. मग तुमचं काय काय मिळाले तुम्हाला, बेन्झोक्विनोन आणि बेन्झीन. किती नंबर आहे, C नंबरला इथं दिसतंय तुम्हाला, बेन्झोक्विनोन आणि बेन्झीन असे तुम्हाला मिळाले दोन. पहा ही रिॲक्शन आहे, तुम्हाला आत्ता करून दाखवली मी. नंतर पहा, रिमर-टिमर रिॲक्शन व्हेन फेनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म. फेनॉल काय करतो, क्लोरोफॉर्म बरोबर रिॲक्ट होतो. CHCl3 याच्यातला CHCl2 जो आहे तो याच्यावरती जाऊन अटॅच होतो इथं ऑर्थो पोझिशनला. CHCl2 याच्यात राहिलेलं एक Cl प्लस इथनं निघाला एक H, हे HCl म्हणून काय होतात, बाहेर पडतात. पहा इथं तुम्हाला काय होते, OH घेतला आहे आपण आणि कशाबंदी घेतला आहे, NaOH बरोबर रिॲक्शन केली. OHचं कन्व्हर्जन काय होतं, OH जर का असेल असा OH जर का असेल इथं तर याचं कन्व्हर्जन काय होतं, NaOH टाकल्यानंतर फेनॉक्साईड आयन म्हणजे ONA असं तयार होतो. O+ आणि Na+ असा कंपाऊंड तयार होतो. मग ही झाली रिॲक्शन, ही कंटिन्युअस तयार होती पहा रिॲक्शन. नंतर इथं CH होतं, CHCl2चं कन्व्हर्जन CHOमध्ये होतं अल्डिहाइड ग्रुपमध्ये, आणि H3O बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळतं पहा, हा जो ONA आहे फेनॉक्साईड हा काय होतो OH मध्ये कन्वर्ट झालेला दिसतो. ही झाली
रिमर्टिमन रिॲक्शन. रिमर्टिमन रिॲक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं, तुम्ही फेनॉल घेता आणि फेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, सॅलिसाल्डिहाइडमध्ये होते. सॅलिसाल्डिहाइडमध्ये रिॲक्शन होते. इथं इफ कार्बन टेट्राक्लोराइड इज यूज इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म और सॅलिसॅलिक ॲसिड इज फॉर्म. जर का तुम्ही इथं कार्बन टेट्राक्लोराइड यूज केला कशा जागेवर, CHCl3च्या जागेवर CCl4 जर का यूज केला तर तुम्हाला काय मिळाले, सॅलिसॅलिक ॲसिड तयार झालेलं मिळतं, सॅलिसॅलिक ॲसिड. पहा नेक्स्ट, कोलबेज रिॲक्शन ही द ट्रीटमेंट ऑफ सोडियम फेनॉक्साईड. सोडियम फेनॉक्साईड घेतला आहे हा. याची ट्रीटमेंट आपण कशाबरोबर करतो, CO2 बरोबर करतो, कार्बन डायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ 398 केल्विन टेम्परेचर, 6 ATM प्रेशर आहे पहा याच्यामध्ये. आणि पहा हे जे रिॲक्शन आहे हे सिम्पली इथं काय होतं आहे पहा, COONA इथे अटॅच होतो याच्यावरती. हा ONAचं कन्व्हर्जन काय होते, OH मध्ये होतं आहे. नंतर H3O+ बरोबर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळतं, सॅलिसॅलिक ॲसिड तयार झालेलं मिळतं. याच्यामध्ये क्वेश्चन कसे येतात आपण हे पाहू. पहा, फेनॉल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, NaOH. फेनॉल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म. मग आता क्लोरोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड कुठे यूज केलं आपण, फ्रॉम सॅलिसॅल्डिहाइड टू फॉर्म सॅलिसॅल्डिहाइड तयार झाला. द रिॲक्शन इज नोन ॲज, कोणती रिॲक्शन, रिमर्टिमन आहे का कोल्बे आहे. तर या रिॲक्शनचं नाव काय बघा, रिमर्टिमन रिॲक्शन ही. फेनॉल आणि इन प्रेझेन्स ऑफ काय आहे, NaOH आणि काय आहे, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. मग बघा रिमर्टिमन रिॲक्शन, रिमर्टिमन क्लोरोफॉर्म यूज केला आपण, बरोबर, B नंबर. नंतर C नंबर बघा. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, द रिॲक्शन ऑफ स्टार्टेड बिलो इन द नेम. बघा आता नेम काय आहे, स्टेटेड बिलो, याचं नेम काय आहे सांगा. फेनॉल दिलं आहे पहा इथं, फेनॉल कंपाऊंड आहे. फेनॉल रिॲक्ट विथ NaOH आणि CO2. कोणती ही रिॲक्शन, ही रिॲक्शन आहे काय, कोलबेज रिॲक्शन. कोलबेज NaOH बरोबर रिॲक्शन होती पहिल्यांदी, म्हणजे सोडियम फेनॉक्साईड मिळेल तुम्हाला. इथं CO2 बरोबर होते, नंतर तुम्हाला काय होते, सॅलिसॅलिक ॲसिड मिळतं इथं तुम्हाला. ही रिॲक्शन आहे. Which among the following compound is a primary phenol is treated with NaOH and CO2 by acid hydrolysis. पहा NaOH आणि CO2 जर का म्हणलं की लगेच कोणती येणार, ही रिॲक्शन येते कोणती, कोल्बे. आणि जर CHCl3 आणि NaOH म्हणलं, NaOH ही रिॲक्शन येते कोणती, ही रिॲक्शन येते रिमर्टिमन रिॲक्शन. मग बघा ॲसिड हायड्रोलायसिस, जर का आपण ही ओळखली रिॲक्शन, ही कोणती रिॲक्शन ही आहे, कोलबेज. कोलबेजचा कोणता आहे प्रोडक्ट, तर कोणता आहे, सॅलिसॅलिक ॲसिड हा प्रोडक्ट आहे, बरोबर. आणि जर का तुम्ही रिमर्टिमन रिॲक्शन घेतली असती तर तुमचा कोणता आहे, सॅलिसॅल्डिहाइड हा प्रोडक्ट आहे. दोन्हीमध्ये फरक लक्षात. व्हेन मिक्सचर ऑफ हेपर्स ऑफ फेनॉल अँड हायड्रोजन इज पास ओव्हर द निकेल कॅटलिस्ट. फेनॉल आहे, फेनॉल, आणि हा काय केला आपण, निकेल कॅटलिस्ट यूज केला इथं. म्हणजे काय होणार, H2 निकेल हायड्रोजनेशन होणार. म्हणजे इथून काही तयार होईल तुम्हाला, सायक्लोहेक्झेनॉल तयार होणार, OH. हे बेन्झीन रिंगमध्ये काय नसणार आहे, सायक्लोहेक्झेनॉल तयार झाला, सायक्लोहेक्झेनॉल, D नंबर. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन इन द रिॲक्शन. फेनॉल इज ॲसिडिफाईड विथ सोडियम डायक्रोमेट. फेनॉल काय केला आपण, फेनॉल ॲसिडिफाय विथ सोडियम डायक्रोमेट म्हणजे काय, Na2Cr2O7. सोडियम डायक्रोमेट बरोबर रिॲक्शन केली आपण याची, तर तुम्हाला काय मिळतं असं विचारलं आहे. मग आता मगाशी आपण पाहिलं होतं, फेनॉल घेतला, फेनॉल आणि काय केलं, Na2Cr2O7. हा काय ऑक्सिडायझिंग एजंट, ही ऑक्सिडायझिंग काय होतं याचं केल्यानंतर तुम्हाला असं तयार झालेलं म्हणतो, सॉरी इथं ही नाही, असं असं आणि असं, म्हणजे काय, पॅराबेन्झोकिनोन. काय नाव याचं, पॅराबेन्झोकिनोन. नंतर बघा फेनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, नायट्रेशन रिॲक्शन, ही नायट्रेशन रिॲक्शन. HNO3 हा HNO3 आपण NO2 जोडतो त्याच्यावरती, NO2 रिंगवरती. याचा आन्सर काय येईल पहा आम्हाला, याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा.